800 कोटीहून अधिक मालमत्ता कर वसूल. अभय योजनेचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात दिनांक 1 एप्रिल 2025 ते 14 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 800 कोटी 84 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधांमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवी लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानलेले आहेत. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा असे आवाहन देखील त्यांनी केले. थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास दिनांक 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत विलंब दंडाच्या रकमेवर तब्बल 90% सवलत देण्यात येते आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे 17 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. महापालिकेमार्फत नागरिकांना या योजनेची माहिती देण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगर निवासी, औद्योगिक आणि इतर एकूण 7,32,000 मालमत्तांची नोंद असून त्यापैकी 5,75,328 मालमत्ता धारकांनी आत्तापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचं दिसून येत असून शहरातील नागरिकांकडून कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. तसेच ज्या मालमत्ता धारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती आणि नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. वाकड विभागीय कार्यालयाअंतर्गत सर्वात जास्त वसुली. कर आकारणी आणि कर संकलन विभागाची 1 एप्रिल 2025 ते 13 मार्च 2026 या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयाअंतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने 101 कोटी 21 लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यात थेरगाव 80 कोटी 56 लाख, चिखली कार्यालयाने 66 कोटी 54 लाख, किवळे 55 कोटी 46 लाख, कसपटे वस्ती 52 कोटी 37 लाख, भोसरी 41 कोटी 85 लाख, चिंचवड 50 कोटी 74 लाख, मोशी 50 कोटी 34 लाख, पिंपरी वाघेरे 45 कोटी 64 लाख, सांगवी 40 कोटी 15 लाख, मनपा भवन 37 कोटी 11 लाख, आकुर्डी 36 कोटी 9 लाख, चरोली 31 कोटी 61 लाख, फुगेवाडी दापोडे 30 कोटी 83 लाख, दिघी बोपखेल 24 कोटी 9 लाख, तळवडे 21 कोटी 9 लाख, निगडी प्राधिकरण 17 कोटी 99 लाख, पिंपरी नगर 7 कोटी 17 लाख. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून महापालिकेच्या विकास कामांना मोठा हातभार लावला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज यामुळे 800 कोटीहून अधिक कर संकलन शक्य झाले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम भरावी आणि शहराच्या विकासात सहभागी व्हावे. रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका. महापालिकेमार्फत नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर 90% सवलत दिल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, अन्यथा नियमानुसार जप्ती आणि नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. सचिन पवार, उपायुक्त.